कमिटीच्या वतीने रितसर अर्ज मागवले। सर्व उमेदवारांची आम्ही मुलाखती घेतल्या। त्या मुलाखतीला भरपूर उमेदवारांनी त्या ठिकाणी गर्दी केली। भरपूर उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून मुलाखती पार पडल्या आणि आज उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हा शेवटचा टप्पा आहे। कदाचित आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी लवकर काँग्रेसची यादी आम्ही जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर आमच्यासोबतचे समविचारी पक्ष येऊ इच्छितात त्यांच्यासोबतही काँग्रेस पक्षाची बोलणी सुरू आहे। तेही येऊ शकतो की नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याच काही वेगळ्या घडामोडी जलद गतीने घडत आहेत। आज काही काँग्रेसचे जे माजी नगरसेवक आहेत 3-3, 4-4 टर्म राहिलेले ते काँग्रेस पक्ष सोडून एमआयएम सारख्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्या प्रभागामध्ये सुद्धा बरेच उमेदवारी अर्ज आमच्याकडे मागणी झाले। बरेचसे चांगले उमेदवार, सक्षम उमेदवार त्याही प्रभागामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत। उमेदवार 20 प्रभागामध्ये ज्या प्रकारचे काही आरक्षण असेल त्या आरक्षणाप्रमाणे आम्ही सर्व जिथे काही मेरिट बेसिसवर जे उमेदवार आहेत त्यांना निश्चितच काँग्रेस पक्षाच्या न्याय मिळेल आणि जिथं समविचारी पक्षाची आम्ही युती करत आहोत त्याही ठिकाणी मेरिटचा उमेदवार कोण असेल हे पाहूनच त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी युती असेल। माणिकराव ठाकरे साहेब खरं तर विस्तारपणे आपल्याला आज बोलणार होते, पण मी म्हणल्याप्रमाणे काही आघाड्यांशी ते चर्चा करत आहेत। कदाचित एखादी प्रेस आणखी होऊ शकते तर आपल्याला विनंती आहे जर एखादी प्रेस जर घ्यावी लागली तर आम्ही आपल्याला निरोप देऊ, प्रेस घेऊ। काही आपले प्रश्न जर असतील तर आम्हाला या ठिकाणी आणि आज या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेचे प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आणखी एक महापौर, माजी महापौर तेही आमच्या काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत आणि बरेचसे आणखी पदाधिकारी, मोठे पदाधिकारी काँग्रेसमध्येही प्रवेश करू शकतात। नाही बघा, जे लोक जाणार होते ते गेले, ज्यांची पहिल्यापासून त्यांची विधी बघत होती, जे लोक त्यांच्याशी जवळीक साधून होते, आता गेले म्हणण्यापेक्षा पाठवलेले म्हणलेला शब्द वापरून केलं तर बरं होतं। चर्चा तुम्ही म्हणलं तर पत्रकार साहेब, माणिकराव ठाकरे साहेब त्याच प्रयत्नात आहेत, आम्ही तिथंच होतो, पण आता आम्ही तुम्हाला वेळ दिली आणि आपल्या समोर येऊन आपल्याला इथं बोलणं अपेक्षित होतं म्हणून इथं उपस्थित आलेला आहोत आणि निश्चितच आम्हाला त्याचा रिझल्ट आला की परत आम्ही प्रेस करून तुम्हाला साहेब कुणाकुणासोबत कोण नाही बघा, नगरपालिकेचा परिणाम जर असेल आणि ते जर आमच्याशी चर्चा करत म्हणजे त्यांच्या विचारात नसेल तर आमची चर्चाच होत नव्हती। मग कुठंतरी या ठिकाणी आपली जी मत विभाजन होणार नाही, सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये, जशी आमची भूमिका आहे तशी त्यांची भूमिका आहे, या हेतूने आम्ही त्या ठिकाणी चर्चा करत आहोत। हो, वंचितनं त्या ठिकाणी यादी जाहीर केलेली आपलं म्हणणं बरोबर आहे। त्यांनी असं सांगितलं त्या ठिकाणी जर आपण चर्चा झाली तर ती यादी बदलण्याची तयारी त्यांची आहे। सर, नांदेड़ में कुछ ऐसे प्रभाग है जहां पर रनिंग कांग्रेस की सीटें वहां पर भी वंचित दावेदारी करे तो वहां पे वाटाघाटी कैसे करने वाली सीटों की? नहीं देखो, रनिंग नगर सेवक जो अभी कांग्रेस के साथ है, वो जो
कांग्रेस के साथ रहने वाले हैं, वहाँ पहले हमारा प्राधान्य रहेगा कि जो हमारे साथ रहने वाले हैं वो कॉर्पोरेटर को पहले उम्मीदवारी का दावा कांग्रेस की तरफ से हम करेंगे, और जो जहाँ हम नहीं है और उनका कुछ मेरे कैंडिडेट वहाँ रहेगा तो हो जाएगा। तर वाटाघाटी कुणासोबत चालू आहे? ती काँग्रेसला जाऊ दे ना, दुसरा सेक्शन उमेदवार येत नव्हतो. खासदार साहेब चर्चा तिथल्या जास्त उमेदवार त्या जे उमेदवारी आमच्याकडे मागलेली आहे त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा यांना आम्ही 3 टर्म 4 टर्म निवडून देणारे आम्हीच आहे. त्यामुळं मला वाटतं की त्यांनी गेल्यामुळे कुठेतरी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जे ग्राउंड लेवलवर काम करतात, बूथ लेवलवर काम करतात, त्यांना या त्यांना संधी त्या ठिकाणी मिळत आहे. खासदार साहेब चर्चा कुणासोबत चालू आहे? नाही ते मी आता सांगू शकणार नाही की जेव्हा आमचे सगळं होईल तेव्हा आम्ही तुम्हाला डिक्लेअर करू ना, कोण किती जागा घ्यायला ते आम्ही सांगू. आझाद साहेब पहिले काँग्रेस पार्टी काँग्रेस नाही मोठा वोटर काँग्रेस असं कसं आहे? आझाद साहब पहले ऐसा आरोप लगाया जाता था कि कांग्रेस सिर्फ मुसलमानों की रह गई, पर अभी एक भी चेहरा नहीं दिख रहा, तो आप पूरे निकल गए क्या? ऐसा है क्या? नहीं कभी इधर नहीं दिख रहा. अभी एक भी नहीं दिख रहा आपके स्टेज पे भी, और पार्टी में भी कोई है क्या? हाँ, मुझे आला एक मिनट. सत्तर में नहीं दिख रहे ना स्टेज के ऊपर जो आप सत्तर हमारे जो महानगर अध्यक्ष है सत्तर भी उनका पैर का एक छोटा सा ऑपरेशन हुआ और वो चार दिन वो डॉक्टर ने उनको रेस्ट करने को बोला है. इलेक्शन और 4 दिन कैंपेन करेंगे. 4 दिन के बाद वो पूरी तैयारी से आपको आपके प्रभाग में मिलेगी वो सरकार गई. और दूसरी बात नहीं दूसरा त्यांचा प्रतिनिधी जो आहे आमचा गप्पारबाई महापौर त्यांचा चिरंजीव ते आज उद्या लास्ट तारीख असल्यामुळे सगळेजण फॉर्म भरण्यामध्ये या ठिकाणी आहे. खरं तर ही पत्रकार परिषद आम्ही जास्त कार्यकर्त्यांना बोललीच नाही. पत्रकार आणि जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी मीटिंग ठेवली. बरं सर हा नाही बघा, काँग्रेस हा 140 वर्ष जुना पक्ष आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. काँग्रेसने प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक समाजाला न्याय दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस हिरवी किंवा काँग्रेस भरवी असा काही प्रकार नाही. काँग्रेस ही तिरंगा राहणार आहे आणि भविष्यातही तिरंगा म्हणूनच राहील. खासदार साहेब कोणत्या पक्षासोबत आपली बोलणी चालू आहे सध्याला? त्याच्यामध्ये संविचारची पक्ष आहे, महाविकास आघाडीचे आमचे पक्ष आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, वंचित आहे, आणखी एक दोन आहे, डाव्याकडे आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटासोबतही चर्चा चालली आहे असं चाललंय? नाही तुम्हाला स्पष्ट करतो की आम्ही आमची कोणतीही चर्चा ना राष्ट्रवादी अजितदादा गट आहे ना शिंदे सेना आहे कोणती आहे. हा जे आमच्या महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी बोलून ते कोणते जिल्हाध्यक्ष दक्षिणचे इथे आहेत. नाही नेते कुठे तर काय कसं आहे, इलेक्शनच्या वेळेस काही कामाची विभागणी करावं. आता आम्ही इथं आहोत ठाकरे साहेब तिथं आहे, फक्त प्रत्येक कार्यकर्त्याची कामाची विभागणी असते. कोणी कार्यालय सांभाळो, कोणी मीडिया सांभाळो, कोणी वेगळे करावं. कोणाची असं भाऊ नाही काल ते येऊन गेले, त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिलेला आहे. त्याच्यावर आज संध्याकाळी राष्ट्रपतीसोबत आमची चर्चा होईल. राष्ट्रपती जवळपास 15 जागेची मागणी आमच्याकडे. ते मटका पण कांग्रेस के नाही आता ते आम्ही दुसऱ्या प्रेसमध्ये आम्ही सांगू. त्यांनी ते बघा तुम्ही
तुम्ही त्यांना आणखी 4 जणांचे प्रश्न विचारला म्हटल्यानंतर ते उत्तर सांगून द्या. खासदार साहब कांग्रेस के पदाधिकारी आज भी अशोक चौहान से मिल रहे हैं, उनके वीडियो वायरल हो रहे हैं, इस मामले में क्या कहना है? कांग्रेस के पदाधिकारी नहीं मिल रहे, जो कांग्रेस में थे एमआईएम में गए वाले पदाधिकारी वहां तो जाके अशोक चौहान को मिल रहे, कांग्रेस के कोई पदाधिकारी मिल रहे। अभी जो कांग्रेस हमारा तुमको दिख रही हो प्योर कांग्रेस है वो भी गए थे उनके साथ, वीडियो में दिख रहे हैं। सलाम चावल बाबा हमारी पार्टी में नहीं है ना, आप कितने दिन से देख रहे हैं क्या? आज भी नहीं है। फारूक बदले चले जाता अपने आई है पार्टी से तुम्हारे हमने लेके जाता और मालूम है ना हमारा नहीं, सलाम चावल बाबा हमारे ये देखो सलाम चावल बाबा हमारा कुछ संबंध नहीं रहा कुछ ऐसा। फारूक बदले लेता ये देखो जो फारूक तुम जो नाम बोल रहे आपने पूरे मीडिया के समूह बताया है सबको कि कौन वैसे तो जो पत्रकार महोदय थे थोड़ा एक घंटा रुकते तो सबके फोटो आ जाते थे, थोड़े रुके क्या थोड़ा गड़बड़ करे वो क्या करे, तुम बाहर बैठे वो 4 बजे तक अंदर सीट पे बैठे। सर वहाँ पे कैंडिडेट है क्या जो गए तो? नाही शेवटी निवडणुकीमध्ये कोणताही जो हे आहे अधिकार आहे किंवा कोणतेही वाटाघाटी असतील कोणत्याही घडामोडी असतील टाइम संपायच्या 10 मिनिटं आधीपर्यंत करू शकतात आहे ना, नाही आहे ना, मी काय म्हणलो उभाटावाले सकाळी आता तुम्ही सकाळी बघितलं असेल इथे एक पत्रकार कोणी होते सकाळी मालावर साहेब माझी चर्चा झाली काँग्रेस ऑफिसच्या बाहेर काम बोलू त्यांनी मागितले जवळपास 16-17 जागा त्यांनी मागितले, आता बघू काय होतं. हे बघा वंचित आपलं उभाटा शिवसेना आणि शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये काय करता आणि समाजवादी पार्टीचाही प्रस्ताव आमच्याकडे या ठिकाणी आलेला आहे, समाजवादी पक्षाने आमच्याकडे युतीसाठी हा पुढे हात केलेला आहे, त्याप्रमाणे समन्वयाने कुठं कोणाला मेरिट सुरुवातीला सांगितलं तुम्ही मेरिटला प्राधान्य देऊन कोणता उमेदवार कुठे निवडून त्याला आम्ही या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत. आणि या ठिकाणी माणिकराव ठाकरे साहेब आम्ही आपल्याला वाटाघाटी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ देऊ, माझी विनंती आहे आपल्याला थोडीशी मी दिलगिरी खरं तर आताच सगळ्या गोष्टी ते सांगितल्या असतात पण मी तुम्हाला प्रेसची टाइम कळवतो, एक प्रेसची टाइम कळवतो त्यावेळेस आपण जरूर यावं अशी आग्रहाची विनंती करतो.